छान ना बिचारे जराशी अंगावर टाकतं का शेणाचा सडा. काय माय साडी सगळी ओली केली त्या शेणानं. थोडीशी थांबत तर जाय, कोणी आलं गेलं तर पायात जाय बिचारे. माय लक्षच नाही ना. तुम्ही आईन कामाच्या याच्यात येता ना, काय आले एवढं सकाळी सकाळी तुम्ही? अहो बिचारे तू गटवाला येणार आहे, मला 2000 रुपये पाहिजे होते. दे ना, 2-3 दिवसांना तू हे पैसे वापस करतो. वाहते बाई, एवढं सकाळी सकाळी मी पैसे कोणाला असे उधारीत नसतो देत. उधारीत नाही देत असन तर नगदी दे ना बाई मग मला. No. गुणगुण ते मालूबाई इथे जोरात पडली. मी तो खूप घाबरली होती. बापा एवढ्या हसून राहिल्या दोघी जणी, काय गोष्ट आहे हो मला तर सांगा. अहो काही नाही आजी, आम्ही देशाच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू राहिलो. देशाच्या समस्या मला तर सांगा हो बाई. मला असं वाटते आपली सारी जनता एका खड्ड्यात टाकून द्याव आणि त्याच्यासोबत एक गधाही टाकून द्याव. गधा काय लिहू बाई? मी म्हटलं ना, त्या जनतेची कोणाला फिकर नाही राहील, पण त्या गध्याची पहिले फिकर राहते. रत्नाबाई इथं बसली का तू? झालं काय जेवण? हो आताच जेवली हो बाई. काय म्हणत होती? माय बाई जेवण झालंय का हो तुये? तर नवरा तर याचाच आहे कामावरून. हो बाई घेतलं मी जीवन. कुठं वाट पाहत द्यायची? पहिले होतं का हो रत्नाबाई असं? पहिलेच्या बाया नवऱ्याची वाट पाहे मस्त दोघ जण जेवण करे, आणि आताच्या बाया पाय बापा नवरा याच्याच पहिले खाऊन घेते. हो बाई आताच्या बाया पण वाट पाहतात नवऱ्याची. वो हॉटेल का लाएंगे तो ही खाएंगे. खरं आहे हो, खरं आहे, बरोबर आहे तुम्ही. रत्ना तुला सांगू काय, या जगाले लग्न न झालेली तरुण पिढीच बदलू शकते. काऊन हो? लग्न झालेली तरुण पिढी काऊन या जगाला बदलू नाही शकत? व लग्न झाल्यावर टीव्हीचं चॅनल तर नाही बदलू शकत, देश काय घंटा बदलो. बाई हो काय कंबर दुखून राहिली बाई, बसताही नाही येत ना उठताही नाही येत बापा. ओ भाई उठ नहीं सकते तो दौड़ो, दौड़ नहीं सकते तो चलो. बस जिंदगी में चलते रहना चाहिए, यही तो जिंदगी है. हो ये सब तो ठीक है, पर जाना का है? अहो मालूबाई चल ना माझ्यासोबत. मी नवीन मोबाईल घेतला, आपण फोटो काढू ना. हो ना, तू सून तर घरी आहे, जा ना तिच्यासोबत काढ ना फोटो. हा मी मैत्रीण आहो म्हणून तुले माझ्यासोबत फोटो काढायला आवडते आहे ना. तसं नाही हो मालूबाई, तुले तर माहित आहे मैसून किती गोरी आहे म्हणून. तिच्यासोबत जर मी फोटो काढले ना तर मी लय काही दिसतो हो बिचारे. आणि तू यासोबत फोटो काढले ना मी काही ना काही गोरी तरी दिसतो हो बिचारे. लय काढी दिसतो काय तुले? माय सकाळी उठल्याबरोबर नुसतं मलाच करावं लागते. सडा सारवण सर्व निकल पण मलाच करावं लागते. हे सडा टाका एवढा मोठा, सारवा एवढं. काय ती कुरकुर आहे हो बाई शिल्पा. आणि सडा जरा नीट तर टाकत जाय. पाय बरे हे झाड कसे केले तू ना, या झाडावर सडा टाकत असते का? वाहते बाई लावले का तुम्ही सकाळी सकाळी? अजून काम करू राहिले ना, मग ते झाडावर जा का काय चारे जा? काम करत आहे ना मी. मेरी प्यारी बहनों समझे, गुस्से में जल्दी जल्दी काम होता है. बाई शिल्पा मी चालली हो बाई दवाखान्यात. माझ्या जीव लय घाबरून राहिला. जरासं बीपी गिपी चेक करून येतो. जीव निरा धगधगच करून राहिला. छाती तिला दुखून राहिलं बिचारे. काय करून राहिली तू? नीराबाई मेकअप मध्येच राहते. वाहते भाई जब तक ये मेकअप की उम्र है ना तब तक ये मेकअप करते रहना चाहिए. चेकअप की उम्र आई ना तो मेकअप करना छोड़ना पड़ता है. Oh no! माणसाच्या जीवनातली कडवी सच्चाई ही आहे, 40 झाल्याच्या नंतर शिक्षणाची कोणतीच किंमत नाही. आणि 50 झाल्यानंतर सुंदरतेची कोणतीच किंमत नाही. आणि 60च्या नंतर नोकरीच्या बी बाजारात किंमत नाही.
आणि 70ची झाल्यानंतर आपल्या घरातही आपली किंमत नाही. आणि 80चं झाल्यावर पैसा असल्यावर आपली किंमत नाही. असणं आणि नसण्यातही किंमत नाही.